पोलिसांकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड, 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। जत पोलिसांनी घरफोडीच्या 2 गुन्ह्यांचा तपास उघडकीस आणला व 5,66,000 रुपयांचा सोन्या नाण्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे। या प्रकरणात बिरू लक्ष्मण टेंगळे वय 23 राहणार कोसारी तालुका जत जिल्हा सांगली यास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। महाडिकवाडी शेगाव येथील पितांबर हरिसखा नलवडे यांच्या घरातून 6 ते 7 सप्टेंबर दरम्यान सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते। तसेच तळेवस्ती कोसारी येथील हरिदास नामदेव टेंगळे यांच्या घरातून 2 सप्टेंबर रोजी रात्री 1,66,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, बोरमाळ, बदाम व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला होता। या दोन्ही घटनांप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली। तपासात दोन्ही गुन्ह्यातील दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली। कारवाईत सापोरी चंद्रकांत जाधव, जीवन कांबळे, अच्युतराव माने, विक्रम घोदे, तोहिद मुल्ला, सुभाष काळेल, सागर कारंडे, नथा खोत, राज सावंत, सय्यद अली मुल्ला जत पोलीस ठाणे तसेच विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे यांचा सहभाग घेतला। या यशस्वी कामगिरीमुळे घरफोडी प्रकरणातील सर्व मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून जत पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे।